श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सम्मुखा, कर जोडूनी कौतुका नमन करी साष्टांगी. स्वर्गद्वार असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण, तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधीने. हविषांना पूर्व दिवशी करोणी असावे शुचीसी, प्रत्याकाळी गंगेसी स्नान आपण करावे. धुंडी राजा ते प्रार्थोनी मागावे, करुणावचनी पुनर्दर्शन दे म्हणोनी विनवावे परियेसा. मग गंगे ते नमोनी जावे विश्वनाथ भुवनी, मग तया ते पूजोनी भवानी शंकर पूजावा. मग जावे मुक्ती मंडपासी, नमोनी निघावे संतोषी धुंडी राजाचे पूजेसी पुनरपी जावे परियेसा. मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा, मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करावे दंडपाणीसी. पूजा आनंद भैरवासी, मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनिया ईश्वरासी सिद्धिविनायक पूजावा. गंगा केशव पूजोणी ललिता देवीसी नमोनी, राजसिद्धेश्वरा ध्यानी दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी पुढे शूलटंकेश्वरी, मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजा. मग बंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी, केदारेश्वर धरा ध्यानी हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा संगमेश्वरी लोलारका ते अवधारी, अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान. मग आर्या दुर्गा देवी पूजोणी दुर्गा गणेश ध्याऊणी, पुनर्दर्शन दे म्हणोनी प्रार्थावे तयासी. विश्वकूपेंत ईश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी, कर्दमेश्वर पूजेसी तुवा जावे बाळका. जावे कर्दम कूपासी पूजा, मग सोमनाथासी मग विरूपालिंगासी पूजा करी ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठासी पूजा करी गा भावेसी, कर जोडूनी भक्तींसी कर्दमेश्वर पूजावा. पुनर्दर्शनामासी दे म्हणावे भक्तीसी, मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजे ते. पुढे पूजी चामुंडेसी मोक्षेश्वरा परियेसी, वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी गा बाळका. वीरभद्र पूजेसी जाऊनी द्वितीय दुर्गेसी, अर्चावे विकटाक्षा देवीसी पूजा करी मनोभावे. पूजी भैरव उन्मत्त विमळार्जुन प्रख्यात, काळकूट देवा प्रत पूजा करी गा बाळका. पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी, भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर. गणप्रियासी पूजोणी विरूपाक्षा ते नमोनी, यक्षेश्वर अर्चोणी विमलेश्वर पूजी. मग भीमचंडी शक्तीसी पूजे चंडी विनायकासी, रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे. ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी गा भक्तीसी. नरकार्णवतरावयासी पूजी भीमचंडीसी, विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे. एकपाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी, संगमेश्वरा भरवसी पूजा करी गा ब्रह्मचारी. नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका. पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी, उदंड गणेश षोडशी पूजा करी मनोहर. उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर, पुढे एकादश रुद्र तयांचे पूजन करावे. जावे तपोभूमीसी पूजा करी गा भक्तींसी, रामेश्वर महाहर्षी पूजी. मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी. मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्ची. मग नकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान, पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा. असंख्यात तीर्थ वरुण तेथे करा तुम्ही नमन, असंख्यात लिंगे जाण पूजा करावी भक्तीसी. पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर, पूजा करी गा मनोहर पशुपाणी विनायका. याची पूजा करोणी पृथ्वीश्वरा ते नमोनी, शरयू कूपी स्नान करोणी कपिलधारा स्नान करी. वृषभध्वजा पूजोणी ज्वाला नरसिंहाचे वंदी चरणी, वरुणा संगमी स्नान करोणी श्राद्धादी कर्मे करावी. संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बर्वा, पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी. पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी, त्रिलोचनेश्वरासी पूजा करी गा भक्तीने. पुढे असे महादेव पंचगंगा तीर ठाव, पूजा करी गा भक्ती भावे तया बिंदू माधवासी. पूजी मंगळा गौरीसी गबस्तेश्वरा परियेसी, वसिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा. महेश्वराचे पूजेसी
पुढे सिद्धिविनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा. मग जावे मणिकर्णिके स्नान करावे विवेके विश्वेश्वरा ते स्मरोणिनिके महादेव पूजावा. मग जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णूसी पूजी दंडपाणीसी धुंडीराज अर्चावा. आनंद भैरव पूजोनी आदित्येशा नमोनी पूजा करी गा भक्तीसी मोदादी पंचविनायका. पूजा करी गा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमोनी देवा सम्मुखेसी मंत्र म्हणावा येणे परी. श्लोक जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते तत्प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा. ऐसा मंत्र जपोण पुढे करावे शिव ध्यान मुक्तिमंडपा येऊन आठाठाई वंदावे. प्रथम मुक्तिमंडपासी नमन करावे परियेसी वंदोनी स्वर्ग मंडपासी जावे ऐश्वर्य मंडपा. ज्ञानमंडपा नमोनी मोक्ष लक्ष्मी विलासस्थानी मुक्तिमंडपा वंदोनी आनंद मंडपा जावे तुवा. पुढे वैराग्य मंडपासी तुवा जावे भक्तीसी येणे परी यात्रेसी करी गा बाळा ब्रह्मचारी. आणि कैक प्रकार सांगेन ऐक विचार नित्ययात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा. सचैल शुची होवोनी चक्र पुष्करणी स्नान करोणी देव पितर तर्पोणी ब्राह्मण पूजा करावी. मग निघावे तेथोणी पदादित्येश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे. मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथोणी धुंडीराज अर्चिजे. ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन पुढे जावे मग तुवा. महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे ऐका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर. मग यात्रा विश्वेश्वर करी गा बाळका मनोहर लिंग से ओंकारेश्वर प्रतिपदेसी पूजावा. मत्स्योदरी तीर्थासी स्नान करावे प्रतिपदेसी त्रिलोचन महादेवासी दोन्ही लिंगे असती जाण. तेथे बीज तीजेसी जावे तुवा यात्रेसी यात्रा जाण चतुर्थीसी कांचीवास लिंग जाणा. रत्नेश्वर पंचमीसी चंद्रेश्वर पूजेसी षष्ठीसी जावे परियेसी ऐक शिष्या एक चित्ते. सप्तमीसी केदारेश्वर अष्टमीसी लिंग धूमेश्वर विश्वेश्वर लिंग थोर नवमी यात्रा महापुण्य. कामेश्वर दशमीसी एकादशीसी विश्वेश्वरासी द्वादशीसी मणिकर्णिकेसी मणिकेश्वर पूजावा. त्रयोदशी प्रदोषेसी पूजा अविमुक्तेश्वरासी चतुर्दशीसी विशेषी विश्वेश्वर पूजावा. जे कोणी काशीवासी असती नर परियेसी त्यांनी करावी यात्रा ऐसी नाही तरी विघ्न घडे. शुल्क पक्षी येणे परी यात्रा करी मनोहरी कृष्ण पक्ष आलियावरी यात्रा करा सांगेन. चतुर्दशी धरोणी यात्रा करा प्रतिदिनी सांगेन ऐका विधानी एक चित्ते परियेसा. वरुणा नदी करा स्नान करा शैलेश्वर दर्शन संगमेश्वर पूजोन संगमी स्नान तयदिनी. स्वर्ग तीर्थ स्नानेसी स्वर्गेश्वर पूजा हर्षी मंदाकिनी एरे दिवसी मध्यमेश्वर पूजावा. मणिकर्णिका स्नानेसी पूजा ईशानेश्वरासी हिरण्यगर्भ परियेसी दोन्ही लिंगे पूजिजे. स्नान धर्म कूपेसी करी पूजा गोपद्मेश्वरासी पूजा करा तया दिवसी एक चित्ते परियेसा. कपिलधारा तीर्थासी स्नान करा भक्तींसी वृषभध्वज लिंगासी सप्तमीचे दिवसी पूजी पये. उपाशांती कूपेसी स्नान करा भक्तीसी उपशांतेश्वरासी पूजा करी तयादिनी. पंचचूड डोहांत स्नान करा शिवध्यात ज्येष्ठेश्वरा त्वरित पूजावे तयादिनी. चतुसमुद्र कूपासी स्नान करी भावेसी समुद्रेश्वर हर्षी पूजा करी तयादिनी. देवा पुढे कूप असे स्नान करावे संतोषे शुक्रेश्वर पूजा हर्षे पूजा करी तयादिनी. दंड खात तीर्थेसी स्नान करोणी देवासी व्याघ्रेश्वर पूजेसी तुवा जावे तयादिनी. शौनकेश्वर तीर्थेसी स्नान करी तुम्ही करा हर्षी तीर्थनामे लिंगासी पूजा करा मनोहर. जंबू तीर्थ मनोहर स्नान करा शुभाचार पूजावा भावे जंबुकेश्वर चतुर्दश लिंगे येणे परी. शुल्क पक्ष कृष्णेसी अष्टमी तिथी विशेषी पूजावे तुम्ही लिंगासी सांगेन ऐका महापुण्य.
मोक्षेश्वर पर्वतेश्वर तिसरा पशुपतेश्वर गंगेश्वर नर्मदेश्वर पूजा करी मनोभावे भक्तेश्वर गवस्तीश्वर मध्यमेश्वर असे थोर तारकेश्वर नामे निर्धार नवलिंगे पूजावी आणि लिंगे एकादश नित्य यात्रा विशेष लिंग असे अग्निध्रुवेश यात्रा तुम्ही करावी दुसरा असे उर्वशीश्वर नकुलेश्वर मनोहर चौथा असे आषाढेश्वर भारभूतेश्वर पंचम लांगुलेश्वरी करा पूजा करा त्रिपुरांतका ओजा मना प्रकामेश्वर काजा तुम्ही जावे पर्येसा प्रीतेश्वर असे देखा मंदालिकेश्वर ऐका तिल परमेश्वर निका पूजा करी भावेसी आता शक्ती यात्रेसी सांगेन एका विधीसी शुल्क पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्या गो प्रेक्ष तीर्थ देखा स्नान करुणी ऐका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्ती भावे करुणिया ज्येष्ठ वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान पान करा वापीसी श्रृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतुके शक्तींसी मग पूजिजे लक्ष्मीसी येणे विधी भक्तींसी यात्रा करी मनोहर यात्रा तीर्थ चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरी पुत्रासी विघ्न न करी तीर्थवासी अंते मंगळ अथवा रविवारेसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी पर्येसी जावे तुम्ही मनोहर रविवारी सप्तमीसी यात्रा रवी देवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी अंतर्गृह यात्रेसी करावी तुम्ही प्रतिदिवसी विस्तार काशी खंडासी ऐक शिष्या ब्रह्मचारी ऐशी काशी विश्वेश्वर यात्रा करावी तुम्ही परिकर आपुल्या नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारी यासी यात्रा सांगितली पर्येसी आचरण करी येणे विधींसी तुझी वासना पुरेल तुझे चित्ती असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मणिधरी गा निर्धारू गुरु स्मरण करी निरंतर इतके सांगुनी तापसी अदृश्य झाला पर्येसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य इतके सांगुनी तापसी अदृश्य झाला पर्येसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य अथवा होईल ईश्वर मज कृपाळू झाला सत्वर कार्य लाधेल निर्धार म्हणून मनी धरियेले न आराधिता आपोआप भेटला माते माय बाप गुरु भक्तीने अमुप सकळा भिष्टे पाविजे समस्त देवा ऐशी गती दिल्या वाचोळ न देती ईश्वर भोळा चक्रवर्ती गुरुप्रसादे भेटला यज्ञदान तपसायास काही न करिता सायास भेटला मज विशेष गुरु कृपे करुणिया ऐसे गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरत यात्रा केली भक्तीने यात्रा करिता भक्तीसी प्रसन्न झाला योमकेशी निज स्वरूपे सम्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊनी शंकर म्हणे दिला मागवर संतोषोनी त्वष्ट्र कुमार निवेदिता झाला वृत्तांत जे जे मागितले गुरुवर्ये आणि त्याचे कन्याकुमारे सांगता झाला विस्तारे शंकराजवळी देखा संतोषोनी ईश्वर देता झाला अखिल वर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशल होसी तू वा केली गुरुभक्ती तेने झाली आपणा तृप्ती अखिल विद्या तुझ होती विश्वकर्मा तुची होसी चतुर्विध पुरुषार्थ लाधला तुझ परमार्थ सृष्टी रचावया समर्थ होसी जाण त्वष्ट्रपुत्रा ऐसावर लाधोण त्वष्टा ब्रह्मानंद केले लिंग स्थापन आपुले नामी पर्येसा मग निघाला तेथोनी केली आयती तक्षणी प्रसन्न होता शूलपाणी काय नोहे तयासी जे जे मागितले श्री गुरु अरे सकळ वस्तू केल्या चतुरे घेऊन या सत्वरे आला श्री गुरु सम्मुख सकळ वस्तू देऊनी लागतसे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्र कन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुसी या लिंगी तसे महाहर्षी शिष्यताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्तीने सकल विद्या कुशल होसी अष्टैश्वरे नांदसी त्रैमूर्ती तुझी आमांशी होतील ऐक शिष्योत्तमा घर केले तुवा आम्हासी अनेक वस्तू विचित्रेसी चिरंजीव तुझी होसी आचंद्रार्क तुझे नाम
स्वर्ग मृत्यू पाताळासी पसरवी तुझे चातुर्यासी रचिसी तुची सृष्टीसी विद्या 64 तुची ज्ञाता तुझ वश अष्टसिद्धी होतील जाण नवनिधी चिंता कष्ट न होती कधी म्हणून वर देतसे ऐसा वर लाधुनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेसी गुरु भक्ती आहे ऐसी एक भावे असे जासी सकळाभिष्टे पावती भव म्हणी जे सागर उतरावया पैल पार समर्थ असे एक गुरुवर त्रैमूर्तीचा अवतार या कारणे त्रैमूर्ती गुरुचरणी भजती वेदशास्त्रे बोलती गुरु विने सिद्धी नाही श्लोक यस्य देवे परा भक्तिर्यर्था देवे तथा गुरो तस्य ते कथिता हर्था प्रकाशन्ते महात्मना ऐसे ईश्वर पार्वतीसी सांगता झाला विस्तारेसी म्हणून श्री गुरु प्रीतीसी निरोपिले द्विजाते इतके होता रजनीसी उदय झाला दीनकरासी चिंता अंधकारासी गुरु कृपा ज्योती जाणा संतोषोनी द्विजवर करिता झाला नमस्कार ऐसी बुद्धी देणारा तुझी स्वामी कृपानिधी नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे भावेसी स्वामी कथा निरोपिलीसी अपूर्व माते वाटले काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारोण तयावेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेंची पाहिले आपण दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती की संशुप्ती न कळे माते स्वामिया म्हणून विप्रतये वेळी वंदी श्री गुरु चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी भक्ती भावे करुणिया जय जया परम पुरुषा परात्परा परमहंसा भक्तजन मानस हंसा श्री नरसिंह सरस्वती ऐसे तयावसरी पूर्वज तुझा स्तोत्र करी सांगेन तुझ वधारी एक चित्ते करुणिया श्लोक आदो ब्रह्मत्वमेव सर्व जगता वेदात्म मूर्ती विभू पश्चात क्षोणी जडा विनाश दितिजा कृत्वावतार प्रभो हत्वा दैत्यमनेक धर्मचरित भूत्वात्मज्योतिर्गहे वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् भूदेवाखिल मानुष विदू जना बाधायमानकली वेदादुष्यमनेक कवर्ण मनुजा भेदादि भूतोन्नतम छेदा कर्मतमांधकार हरण श्रीपाद सूर्योदय वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् धातस्त्व हरिशंकर प्रतिगुरो जाताग्र जन्म विभो हेतु सर्वविदो जनाय तरण ज्योती स्वरूप जगत चतुर्थाश्रम स्थापित क्षितितले पातु सदा सेव्यय वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् चरितचित्रमनेक कीर्तिमतुल परिभूत भूमंडले मूकवाक्य दिवांध कस्य नयनवंध्या च पुत्र उददो सौभाग्य विधवा च दायक श्रिय दत्वाच भक्तजन वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् दुरित घोर दरिद्र दावतिमिर हरण जगज्योतिष स्वर्धेनु सूरपाद पूजित जना करुणाब्धी भक्तार्तित नरसिंहेंद्र सरस्वतीश्वर विभो शरणागत रक्षक वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् गुरुमूर्तिश्चरणारविंदयुगल स्मरणकृत नित्यसो चरित क्षेत्र मनेकर तीर्थ सफल सरितादी भागीरथी तुरगामेध सहस्त्र गोविदुजना स्मयक दतंस्तफल वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् नो शक्य तव नाम मंगलस्तुव वेदागमा गोचर पादद्व हृदयाब्द मंतर जल निर्धार मीमांसत भूयो भूया स्मरन् मामी मनसा श्रीमद्गुरु पाहि मा वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् भक्ताना तरणार्थ सर्व जगता दीक्षा ददन्योगिना सुक्षेत्र पुरगानगस्थित प्रभो दत्वा चतुष्कामद स्तुत्वा भक्त सरस्वती गुरुपद जित्वाध्य दोषादिक वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मंबुजम् एव श्रीगुरुनाथ मष्टकमिद
स्तोत्र पठे नित्यसो तेजो वर्च बलोन्नत श्रियकर आनंद वर्धपू वपू पुत्रापत्यमनेक संपद शुभा दीर्घायुरारोग्यता वंदेह नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माभुजम येणे परी स्तोत्र करिता मागुती करी दंडवत सद्गदित कंठ होता रोमांच अंगी उठेले म्हणे त्रैमूर्ती अवतारू तुची देवा जगद्गुरु आम्हादी सतोसी नरू कृपानिधी स्वामिया माझ दाविला परमार्थ लाजलो चारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपूर तुझ पाशी ऐसे परी श्री गुरुसी विनवितसे परी येसी संतोषोनी महाहर्षी निरोप देती ते वेळी श्री गुरु म्हणती द्विजासी दाखविली तुझ काशी पुढे तुझ्या मुळशी एकविसांसी यात्रा फळ तयासे तुझी आमुचा निज भक्त दाखविला तुझ दृष्टांत आम्हा पासी सेवा करीत राहे भक्ता म्हणती तया जरी राहसी आम्हा पासी तरी त्वान वंदिजे म्लेच्छासी अनोनिया स्त्री पुत्रांसी भेटी करी आम्हा ते निरोप देऊनी द्विजासी गेले गुरु मठासी आनंद झाला मनासी श्री गुरु दर्शनी भक्तजना नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडून जाणा भक्ती भावे करुण्या मागे कथानक निरोपिले सायंदेव शिष्यन श्री गुरूंनी त्या ते निरोपिले कलत्र पुत्र आणि म्हणत पुढे तया काय झाले विस्तारुणी सांगा वहिले पाहिजे आता अनुग्रहिले म्हणून चरणी लागला संतोषोणी सिद्ध मुनी सांगतसे विस्तारुणी सायंदेव महाज्ञानी गेला श्री गुरु निरोपे जाऊनी आपुले स्त्रियेसी सांगता झाला पुत्रासी आमुचा गुरु परियेसी असे गाणगा पुरांत आम्ही जावे भेटीसी समस्त कन्या पुत्रासी म्हणून निघाला वेगीसी महानंदे करुनिया पावला गाणगापुरासी भेटी झाली श्री गुरुसी नमन करी भक्तींसी साष्टांगी तये वेळी कर जोडून तये वेळी स्तोत्र करी वेळोवेळी ओ नमोजी चंद्रमोळी त्रैमूर्ती तुची होसी तू त्रैमूर्तीचा अवतार ज्ञानदृष्टी दिससी नर वर्णावयान दिसे पार तुझा महिमा स्वामिया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी आदिपुरुष भेटलासी कृपानिधी स्वामिया जैसा चंद्र चकोरासी उदय होता संतोष त्यासी तैसा आनंद आम्हासी तुझे चरण लक्षिता पूर्वजन्मी पापराशी केल्या होत्या बहुवशी श्री गुरुचे दर्शनेसी पुनीत झालो म्हणतसे जैसा चिंतामणी स्पर्शी हे मत्व होय लोहासी कृत्तिका पडता जंबून दिसी उत्तम सुवर्ण होतसे जाता मान सरोवरासी हंसत्व येई वायसासी तैसे तुझे दर्शनेसी पुनीत झालो स्वामिया श्लोक गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तस्था पाप ताप च हरती दैन्यच गुरुदर्शनम टीका गंगा स्नानाने पापे नाशी ताप निवारी देखा शशी कल्पवृक्ष छायसी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एक गुणे असती ऐसी ही लक्षणे दर्शन होता श्री गुरु चरणे तिन्ही फळे पाविजे पापे हरती तत्काळी ताप चिंता जाती सकळी दैन्य कानन समूळ जाळी श्री गुरु चरण दर्शने चतुर्विध पुरुषार्थ देता होय गुरुनाथ ऐसा ओले वेद सिद्धांता तोची आम्ही देखिला म्हणून या आनंदेसी गायन करी संतोषी अनेक रागे परियेसी कर्नाटक भाषे करोणी राग श्री राग कंडे निंदू भक्त जन रा भाग्य निधीय भूमंडल दोळगे नारसिंह सरस्वतीया कंडे निंदू उंडे निंदू वारीजा दोळपाद वाराजा कमळान दोळदंत ध्यानिसी सुख सुवाज नारुगळा भोर गेला ने कामी फळफळा नित्य सकळा हुआ दीना नरसिंह सरस्वती वरानना वाक्य करुणानेन सुवा जगदोळग दंड कमंडलू धराशी सगुणाने निशी सुजन रिगे वगाधुनी वास श्री गुरु यती वरांना धारगे गाणगापूर डोलके लाशी हरी दासी सोनुना दया करुणा दली वरावी तुंग मुना होरावनु अणुबिना, 'नरसिंह सरस्वती गुरु चरणवन'। 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 'नरसिंह सरस्वती गुरु चरणवन
राजगखंडी कंडिने ननमा इंदुकडेने नमा मंडला दोळगेयती कुलराये चंद्रमन्ना तत्वबोधाया उपनिषद तत्वचरित नाव्यक्त वादपर ब्रह्ममूर्तीय नायना शेषशयना परवेशकायना लेशकृपयनीव नेव भवा सौपालकाना गंधपरिमळादिशोभितानंदा सरसा छंदा लयोगेंद्रे गोपी वृद्ध वृंदवल्लभना करियनियाना पाप गुरु नवरस गुसायनी नरसिंह सरस्वत्युन्ना नादपुरुष वादना या परी स्तोत्रे श्री गुरुसी स्तुती केली भुवसी संतोषोनी महर्षी आश्वासिताती तये वेळी प्रेम भावे समस्तांसी बैसा म्हणती समीपेसी जैसा लोभ मायेसी या बाळकावरी परियेसा आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज सकळ पुत्रांसहित द्विज आला श्री गुरु दर्शना भाद्रपद चतुर्दशीसी शुल्क पक्ष परियेसी आला शिष्य भेटीसी एका भावे करुणिया येती शिष्य लोटांगणी एका भावे तनुमनी येऊनी लागती चरणी सद्गदित कंठ झाला ओ नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुची होसी त्रैमूर्तीचा अवतारू झालासी तू जगद्गुरु एरा दिसतोसी नरू न कळे पार तुझा स्वामिया सिद्ध मने नामकरणी काय सांगू तये दिनी कैशी कृपांत करणी तया श्री गुरु यतीचे आपुले पुत्र कलत्रेसी जैसा लोभ परियेसी तैसा तुमचे पूर्वजासी प्रेमभावे पुस्ताती ग्रहवार्ता सुरसी क्षेमपुत्र कलत्रेंसी द्विज सांगे मनोहर्षी सविस्तारी परियेसा पुत्र कलत्रे सहित नमोण सांगे क्षेम समाधान होते पुत्र चौघे जण चरणावरी घातले ज्येष्ठ सूत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी गुरुनाथ माथा हस्त ठेविती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य पूर्ण असे त्यासी संतती बहु याची वाढेल हाच भक्त आम्हासी असेल श्रियायुक्तेसी तू आता म्लेच्छासी सेवा न करावी म्हणितले आणि तू ते असे नारी पुत्र होती ती सचारी नांदतील श्रेयस्करी तुवा सुखे असावे जया दिवसी म्लेच्छासी तुवा जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी म्हणून सांगती तये वेळी तुझा असे वडील सूत तोची आमुचा निज भक्त त्याची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री गुरु तये वेळी मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करुणी त्वरितेसी यावे म्हणती तये वेळी येऊन या श्री गुरुसी पूजा करीतो परियेसा पुत्रमित्र कलत्रेंसी गेले स्नाना संगमासी विधिपूर्वक अश्वत्थासी पूजुनी आले मठाते श्री गुरु म्हणती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळोनी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू आमुचा अनंत तुची गुरु व्रत सेवा तुमचे चरण तये वेळी श्री गुरु सांगता झाला विस्तारू कौंडिन्य महाऋषीश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू कैसे व्रत आचरावे साचारू पूर्वी कोणी केले असे ऐसे व्रत प्रख्यात व्रत दैवत अनंत जेणे होय माझे हित कथामृत निरोपीजे येणे पुण्य काय घडे काय लाभ तसे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामिया ऐसे विनवितसे द्विजवरू संतोषोनी गुरु दातारू सांगते झाले व्रताचारू सिद्ध म्हणे नामधारका म्हणोनी सरस्वती गंगाधरू सांगे गुरु चरित्र विस्तारू ऐकता भाव सागुरु पैल पार पाववी श्री गुरु इति श्री गुरु चरित्रामृत काशी यात्रा समस्त करीत श्रोते ऐकती आनंदित तेने सफल जन्म होय इति श्री गुरु चरित्रामृत सांगतसे नामधारक विख्यात जेने होय मोक्ष प्राप्त द्विचत्वारिशोऽध्याय इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी क्षेत्र महिमा वर्णन नाम द्विचत्वारिशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु।